मी माझ्या घरातून असा फर्स्ट व्यक्ती आहे जो मुंबईमध्ये तुम्हाला मंत्रालय असून माहीत, तर मी मंत्रालयाला गेलो. तर तुम्ही बघू शकता ते आहे विधान भवन मुंबई. आणि ते बघा एकदम तिकडं सगळ्यात मोठे मोठे जहाज मी जे यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो ते आज मला साक्षात म्हणजे दुरून का होईना पण बघायला भेटलं. आणि सो हे गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग बनवण्याचं डीप म्हणजे की एकच कारण आहे ते की तुम्हाला मला एक खूप काही दाखवायचं होतं. आज मला सिनेमॅटोग्राफी म्हणजे ब्लॉग चालू करून 2 वर्ष कंप्लीट व्हायले, पण मी तेवढे व्हिडिओ नाही बनवले 2 वर्षामध्ये. माझी छोटीशी जर्नी तुम्हाला मी एक 5 मिनिटात या व्हिडिओ सांगणार आहे, तर प्लीज व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. चला मी तुम्हाला सांगतो सगळ्यात स्टार्टला. मी जेव्हा व्हिडिओ ब्लॉगिंग चालू केलं होतं तर मी सुचलो नव्हतं की मला की असे क्लायंट भेटतील, तसे क्लायंट भेटतील, की मी काय होईल माझं, मला क्लायंट भेटतील की नाही. तर तुम्ही सुचू नका, तुमच्या कलेवर तुम्ही मास्टरी करा. मी पहिलं साधी एडिटिंग करत होतो. आता मी तेवढं भारी नाही एडिट करत, जसं जेवढं सॉफ्टवेअर लेवलची एडिट करतात ते नाही करत मी, कारण तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे फक्त फोन आहे आणि मी त्या फोनवरच एडिट करतो. तर फोनमध्ये जे बेसिक्स ॲप येतात जसं की VN आहे, कॅपकट आहे, लाईट मोशन आहे, अजून खूप खूप सारे काही ॲप आहेत जे की मी कमी कमी यूज करतो. ते त्यामुळे जास्तचं नाव नाही घेते. विंकेट एक ॲप आहे, तो फक्त मी ते एनहॅन्ससाठी करतो, ते पण स्मूथ आणि सॉरी. तर तुम्हाला स्टार्टिंग सांगतो की माझा हा iPhone 14 मी खूप जण बघितला असेल. मी सगळ्यात स्टार्टिंग माझी ब्लॉगिंग स्टार्टिंग, माझी व्हिडिओ स्टार्टिंग सगळे iPhone 14 चालू झालेले आहेत. आणि जर्नी सांगायची म्हणलं तर तुम्ही बघू शकता माझं घर, तुम्हाला माझं घर माहीत आहे. मी एक व्हिडिओ पण टाकला यूट्यूबवर. मी एकदम नॉर्मल कुटुंबाचा घर आहे. आय नो की सगळ्यात नॉर्मल आहेत. आता खूप सारे जे ब्लॉग्स आहेत स्टार्टिंग करतात ते आहेत नॉर्मल काही. तर मित्रांनो ना, तुम्ही फक्त सुरुवात राहा की आयफोनच लागतो असं काही नाही. पण माझ्याकडे तेव्हा साधा फोन पण होता आणि त्या फोनमध्ये एडिटिंग पण नव्हती. आणि माझ्याकडे तो सॅमसंगचा J6. तुम्हाला माहिती आहे J6 म्हणजे खूप ओल्ड. त्याच्यामध्ये रॅम काय तेवढं काय माहीत नव्हतं, कारण की ते जे आहे ते भाऊचा फोन होता, ते मी यूज करत होतो 10वीपर्यंत. 10वीपासून 11वी पण यूज केला. आणि 12वीच्या एंडमध्ये मी आयफोन घेतला. म्हणजे 12वी संपता 1-2 महिन्याआधी मी iPhone 14 घेतलं. त्यानंतर मी पहिलं तर 14 घेतल्यानंतर मी फक्त यूट्यूबला व्हिडिओ बघायचो की या फोनमध्ये आयफोनमध्ये जे आहे ते कॅपकट हा ॲप्लिकेशन कसा म्हणजे इन्स्टॉल करायचा. मग त्याच्यानंतर इन्स्टॉल वगैरे केशन झालं. त्याच्यानंतर मग एडिटिंग मी थोडी शिकली. मग नंतर मी ब्लॉगिंग करायला चालू केलं. नंतर माझे जे माझे मित्र होते त्यांच्याकडून मी त्या कलेमध्ये उतरलो आणि त्या कलेमध्ये बोलायला झालं, कसं शिकायचं ते शिकलं. जे की माझे सर जयलवाले सर, त्यांनी मला इतकं गाईड केलं, म्हणजे मी या फील्डमध्ये आलो आणि या फील्डमध्ये वाढलो ते त्यांच्यामुळं. तर थँक्यू सो मच सर हटले, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर. तर त्यानंतर मी छोटी जर्नी केली त्यांच्याकडून. तर मला खूप सारं ऑर्डर पण मिळाले आणि ते सुद्धा मला ऑर्डर from across the world and also from different states of India to this beautiful city of Pune on behalf of the government of Maharashtra. Thank you so much once again. Jai Hind, Jai Maharashtra. ऑर्डरला घेऊन जात होते, गाईड करत होते की. आणि माझं जे फर्स्ट वेडिंग शूट होता ते पण त्यांच्यामुळे झाला होता. थँक्यू सर. मग खूप सारे मी शूट केले. त्यानंतर थोडा अनुभव हा की गेल्या तुम्ही काही शूट नाही होणार, तुम्हाला जास्त शूट करावंच लागणार आहेत. आणि जेवढं जास्त तुम्ही शूट कराल तेवढे तुम्ही प्रोफेशनल होणार आहेत. तर तसंच झालं माझं की खूप सारे शूट केले. एका क्लायंटकडून मला दुसरा क्लायंट भेटत गेला, दुसऱ्या क्लायंटकडून दुसरा क्लायंट भेटत गेला. त्यानंतर मी माझ्या घरातून असा फर्स्ट व्यक्ती आहे जो मुंबईमध्ये तुम्हाला मंत्रालय असून माहीत, तर मी मंत्रालयाला गेलो. मग मंत्रालयामध्ये मी फर्स्ट गेलो तिथं. तेवढं काय माहीत नव्हतं, पण सरांसोबत गेलो होतो, शूट वगैरे केला. खूप भारी वाटलं आणि खूप भारी आहे ते. माझ्या लाईफमधलं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर विधान भवन अधिवेशनासाठी आमचे सर आहेत अमित गोरके सर, त्यांचा शूट करायसाठी मी गेलो होतो. आणि तिथं मला घेऊन येणार होते सचिन आठवले सर, जे की हिंगोली जिल्ह्यातले MSCBचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि थँक्यू सो मच सर, मला तुम्ही त्या लेवलपर्यंत घेऊन गेला. त्या लेवलची मी अपेक्षाही केली नव्हती. आणि थँक्यू सो मच. आणि खूप सारे नंतर मी काम पण केले. आणि तुम्हाला होतं की मागल्या महिन्यामध्ये जे की आता कॉर्पोरेटरचं इलेक्शन होतं, नगरसेवकाचं नगरपालिकेचं, तर त्या इलेक्शनमध्ये मी सरांच्या आईचं काम आणि सरांचं काम केलं आहे. बाई खूप भारी वाटलं मला त्या कामामध्ये आणि खूप काही मला शिकायला भेटलं. आणि मला जे तिथं जे नॉलेज भेटलं पुण्यामध्ये, म्हणजे तुम्ही कसं सांगतो, जोपर्यंत तुमचं जे तुम्ही तिथं आहे तिथलं सोडतो फील्ड बाहेर नाही फिरणार नाही तोपर्यंत मला करणार. आणि ह्या फील्डमुळं मी बाहेर जाऊन शिकलो.
हां, तसं तर माझं नॉर्मल शिक्षण चालू आहे. जसं की माझं BA चालू आहे. तुम्हाला माहीत असेल की खूप सारे मी काही व्हिडिओ कॉलेजचे ब्लॉग बनवले होते, तेव्हा मी सांगितलं माझं BA चालू आहे. तर मी BA टाकायचं का पण टाकलं तर माझं काही असं नव्हतं. तुम्हाला माहिती आहे BA म्हणजे काय नॉर्मल आर्टसारखं आहे ते. तर मी आर्ट केलं आहे आणि आत्ता मी त्याच्या अजून खूप सारी माहिती घेतल्याच्यानंतर मी आत्ता माझं हे डिग्री संपल्याच्यानंतर मी मल्टीमीडिया ॲडमिशन घेणार आहे. तिथे मी सगळं शिकणार आहे. म्हणजे व्हिडिओ एडिटिंग, व्हिज्युअलायझर, ॲनिमेशन हे शिकणार आहे. जर बाहेर भेटली तर फ्री कोर्स बी करणार आहे. आणि मला थोडं सपोर्ट करा मित्रांनो. तुमची मला खूप मदत लागणार आहे यूट्यूबच्या जर्नीसाठी. कारण की मला लॅपटॉप नाही तर एक साधा PC काही ना काही तर घ्यावं लागलं. कारण की मला चांगल्या लेवलची एडिटिंग शिकायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आणि माझी जर्नी होती तुम्हाला सांगायची iPhone 14ची. तर भाई मी 14 अक्षरशः खूप सारे कामं असे केले आहेत. म्हणजे तुम्हाला काय सांगू, मी लायटिंगचं काम केलं, हे जे वायर बोर्ड बसवतात ना, हा काम देखील मी केलं आहे. आणि माझ्याकडे माझी कंपनी आहे पाणी बॉटलची. त्या कंपनीमध्ये माझे पूर्ण पैसे ते आहेत त्या कंपनीमध्ये मी काम करून जमवलेले आहेत. त्यानंतर मी iPhone 14 घेतला. तर एक दिवस मी ती कंपनीचा पण व्हिडिओ काही तुम्हाला देईल. तर मित्रांनो, माझा हा एवढा प्रवास होता. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि माझे जे तुम्हाला आहे ते मी काही व्हिडिओ ॲड करतील जे मी आतापर्यंत शूट केलेले आहेत. आणि आमच्या सरांची पण आयडी दाखवतो तुम्हाला. तर मी माझं कव्हर केलं आहे. जर तुम्हालाही तुमचे सिनेमॅटिक व्हिडिओ, कार डिलिव्हरी, एंगेजमेंट व्हिडिओ, वेडिंग्स व्हिडिओ असे काय असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर मी तुम्हाला बायोमध्ये देऊन टाकेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय.